पैठण गावात नाथांच्या मंदिरातील देवघरात सर्वात वर तुळशीची माळ घातलेली पांडुरंगाची एक विलक्षण मूर्ती आहे. ही मूर्ती सदैव फुलांनी, वस्त्रांनी आणि अलंकारांनी झाकलेली असते. त्यामुळे भक्तांना फक्त त्या भगवंताच्या मुखकमलाचंच दर्शन घडतं. पण या मूर्तीचं खरं वैशिष्ट्य वेगळंच आहे. आपण नेहमी पाहतो तो पांडुरंग दोन्ही हात कमरेवर ठेवून उभा असतो. मात्र इथे पांडुरंगाचा डावा हात कमरेवर आहे आणि उजवा हात कमरेखाली पुढे उघडलेल्या तळहातासह दिसतो. म्हणूनच या स्वरूपाला विजयी पांडुरंग असं म्हटलं जातं. ही मूर्ती सुमारे 1.5 फूट उंच, 2.5 किलो वजनाची आणि पंचधातूपासून घडवलेली आहे. या मूर्तीमागे एक अत्यंत भावस्पर्शी आख्यायिका सांगितली जाते. कर्नाटकातील राजा रामदेवराय हा पंढरपूरच्या पांडुरंगाचा निस्सीम भक्त होता. त्याने मोठ्या भक्तिभावाने मंदिर बांधलं आणि सोनारांकडून पंचधातूंची ही सुंदर मूर्ती बनवून घेतली. प्राणप्रतिष्ठेची तयारी सुरू असतानाच पांडुरंगाने राजाला दृष्टांत दिला